नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शापूची भाजीची चटणी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, शापूची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आणि त्याची कवळी कवळी देठं पण घेतलेली आहे। चटणी खूप छान होते बरं का। एक मुठभर फक्त घ्यायचे आपल्याला। त्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। हा पुदिना आहे बघा, पुदिन्याची ना 4-5 पानं टाकलेली आहेत फक्त। 6 पाकळ्या लसणाच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। 2 चमचे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही ह्याची साल काढून जरी घेतले तरी पण चालेल। कढीपत्त्याच्या 2 काड्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पानं फक्त काढून घेतलेले आहेत। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे छोट्या आकाराचा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा। जर तुम्हाला लिंबाचा रस जर टाकायचा नसेल तर कैरी टाकली तरी चालतील, 2-3 तुकडे। ह्याला आता मी फिरवून घेते। चटणी बघा मी बारीक करून घेतलेली आहे। जास्त आपल्याला एकदम पेस्ट करायची नाहीये, साधारणशी अशी दरदरी करायची बघा अशी। आता ही जी चटणी आहे ना, तुम्ही चपातीवर, भाकरीवर, वरण भातावर तोंडी लावायसाठी, म्हणजे तुम्ही कशी पण करा। आणि जर पाहिजे असेल तर तुम्ही ही ब्रेडला पण लावून ब्रेड शेकून सुद्धा खाऊ शकता। खूप चविष्ट लागते, करून बघा एकदा। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला फोडणी पण देऊ शकता। फोडणीमध्ये काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं, एकदम अर्धा चमचा तेल घेऊन त्यात थोडंसं जिरे, मोहरी, कढीपत्ता, 2-4 दाणे मेथीचे टाकले तरी चालेल, थोडी हिंग पावडर टाकली चालेल आणि तुम्ही एका वाटीमध्ये ओतून त्यात कालवून जरी खाल्लं तरी चालेल। आणि न फोडणी देता अशाच पद्धतीने तुम्ही एकदा चटणी करून बघा। रेसिपी मस्त एकदम। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।